नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता समजून घेण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करीत आहोत आणि आज आपला आजचा दिवस 34वा आलेला आहे. आपण 34व्या दिवशी बघणार आहोत ग्रामगीतेतील 34वा अध्याय प्रारब्धवाद. हा अध्याय देवत्व साधन पंचकातील आहे. या अध्यायाचे आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अगदी अध्यायाच्या सुरुवातीला प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 103 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, हा अध्याय नीटपणे समजावून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील एका चिरंतन प्रश्नावर आज आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. प्रयत्न श्रेष्ठ की नशीब? हो. प्रारब्धवाद नावाच्या अध्यायात यावर एक जबरदस्त संवाद आहे. प्रयत्न आणि दैव यांचा तो सनातन संघर्ष, त्यावर हा अध्याय खूप छान प्रकाश टाकतो. आणि याची मांडणी खूपच वेगळी आहे. म्हणजे हे काही प्रवचन नाहीये. नाही, अजिबात नाही. यात तुकडोजी महाराज आणि काही सामान्य श्रोते यांच्यात थेट प्रश्नोत्तरे आहेत. म्हणजे एका बाजूला लोकांच्या मनातले अगदी रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला महाराजांचे तर्कशुद्ध आणि तत्वज्ञानाने भरलेली युक्तिवाद. बरोबर. आणि म्हणूनच या चर्चेतून आपल्याला केवळ नशिबाची व्याख्याच कळत नाही, तर खरा भाग्यवान कोणाला म्हणावं किंवा आपली इच्छा आणि आपल्या कर्माचं फळ यांचं चक्र नेमकं कसं चालतं यावर एक नवीन दृष्टिकोन मिळतो. चला तर मग या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया. नक्कीच. तर चर्चेची सुरुवात होते ती श्रोत्यांच्या एका अगदी सामान्य पण सार्वत्रिक तक्रारीने. ते म्हणतात, महाराज, आमचं नशीबच फुटकं आहे. हो, ही तक्रार तर आपण आजही ऐकतो. अगदी. ते म्हणतात, त्यामुळे आमच्या हातून कोणतंही चांगलं काम होत नाही. मनात तर खूप काही करायचं असतं, पण वेळच मिळत नाही. आणि हा युक्तिवाद बळकट करण्यासाठी ते आपल्या आजूबाजूला दिसणारी उदाहरणं देतात. हो, आणि ती उदाहरणं खूपच पटणारी आहेत. म्हणजे ते म्हणतात, बघा, एखादा माणूस रस्त्याने सहज चाललेला असतो आणि त्याला अचानक सोन्याने भरलेला हंडा सापडतो. बरोबर. त्याने काय प्रयत्न केले होते? काहीच नाही. किंवा मग दुसरं उदाहरण, एक गरीब घरात जन्मलेला मेंढ्या चालणारा मुलगा असतो आणि एकाएकी त्याचं नशीब उघडतं. अच्छा. आणि त्याला थेट राजाच्या घरी दत्तक घेतलं जातं. आणि याच्या अगदी विरुद्ध चित्र सुद्धा ते मांडतात. हो, तेही खूप महत्वाचं आहे की गावात एक अतिशय हुशार, अनेक कलांमध्ये पारंगत आणि प्रचंड मेहनत करणारा सज्जन माणूस असतो, पण त्याचं नशीब ही 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते. हो. मग श्रोत्यांचा सरळ सवाल आहे की जर सगळं काही प्रयत्नांनीच मिळत असतं तर जगात ही अशी विषमता का दिसते? बरोबर. यावरून तर वाटतं की नशिबापुढे प्रयत्नांची डाळ शिजत नाही. अगदी. आणि इथेच महाराज चर्चेला सुरुवात करतात. ते या नशिबाला दोष देण्याच्या वृत्तीला दुबळा निराशावाद म्हणतात. दुबळा निराशावाद? हो. त्यांच्या मते याच विचारसरणीने गावागावांतल्या लोकांची उमेद मारून टाकली आहे आणि त्यांच्या प्रगतीत अडथळा आणला आहे. पण महाराज नशिबाची संकल्पना पूर्णपणे नाकारतात का, की त्याकडे वेगळ्या नजरेने बघतात? नाही. ते नशीब किंवा प्रारब्ध नाकारत नाहीत. ते त्याची एक पूर्णपणे नवीन आणि तर्कशुद्ध व्याख्या करतात. अच्छा. महाराजांचा मूळ सिद्धांत असा आहे की आज जे अचानक मिळालेलं भाग्य म्हणून दिसतं ते शून्यातून आलेलं नाही. ते भूतकाळात केलेल्या कोणत्यातरी प्रयत्नांचंच फळ आहे. प्रयत्नांशिवाय काहीही मिळत नाही. हे ऐकायला खूप तात्विक वाटतं, पण आजच्या काळात हे कसं लागू होईल? खरं तर हे खूप व्यावहारिक आहे. त्याने एक प्रकारे एक सूत्रच दिलं आहे. सूत्र? हो. म्हणजे काही पूर्वीचे संस्कार किंवा कर्म, ज्याला ते पूर्वसंस्कार म्हणतात, अधिक काही या जन्मातील प्रयत्न, ठीक आहे, अधिक काही योग्य वेळ आणि संगत, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाग्याचं फळ मिळतं. वाव. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्टार्टअपच्या जगात याला प्रॉडक्ट मार्केट फिट म्हणता येईल का? अगदी. काय मस्त तुलना केली आहे. जिथे तुमची तयारी म्हणजे पूर्वसंस्कार आणि प्रयत्न आणि मार्केटची गरज म्हणजे योग्य वेळ आणि संगत एकाच वेळी जुळून येतात. बरोबर. पण मग ज्या माणसाला रस्त्यात हंडा सापडला त्याच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होतं. आज तर त्याने काहीच केलेलं नाहीये. महाराजांच्या तत्वज्ञानानुसार त्याला हंडा सापडणं हे त्याचं प्रारब्ध आहे. याला आपण कर्माचा बँक बॅलन्स म्हणू शकतो. कर्माचा बँक बॅलन्स? हो. त्याने भूतकाळात जे काही चांगले कर्म म्हणजे संचित जमा केलेला आहे त्यातून आलेला हा एक चेक आहे जो आज वटला.
महाराज विचारतात, जरी त्याने केलेंची नसते तरी ते आज कैसे लाभते. म्हणजे त्याने पूर्वी काहीच केलं नसतं तर आज त्याला हे फळ मिळालंच नसतं. अगदी. म्हणजे संचित म्हणजे आपल्या कर्मांचा एकूण साठा हो. आणि प्रारब्ध म्हणजे त्या साठ्यातून या जन्मात भोगायला आलेला वाटा. मग आपले आजचे प्रयत्न कुठे बसतात? आपले आजचे प्रयत्न म्हणजे क्रियमाण कर्म. क्रियमाण. हो. आणि हे क्रियमाण कर्मच आपल्या भविष्यातलं संचित घडवत असतं. म्हणजे आपण आज बँकेत जे पैसे भरू तेच आपल्याला पुढे काढता येतील की नाही. बरोबर. म्हणून प्रारब्धावर रडत बसण्यापेक्षा आपलं क्रियमाण सुधारण्यावर भर द्यावा, हा महाराजांचा संदेश आहे. पण हे पूर्वसंस्कार किंवा पूर्वजन्मातलं संचित हे संत गुलाबराव महाराजांसारख्या उदाहरणांमध्ये ठीक वाटतं. हो, जे जन्मांध असूनही वेदशास्त्र जाणत होते. बरोबर. पण सामान्य माणसाने आपल्या आयुष्यात हे कसं ओळखावं? हे सगळं ऐकून कोणी म्हणेल की माझ्या पूर्वजन्मीची पुण्याई कमी असेल म्हणून मी अयशस्वी आहे. म्हणजे पुन्हा आपण नशिबालाच दोष देण्याकडे जातोय की? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि महाराज इथे पूर्वसंस्कार या शब्दाचा अर्थ केवळ मागचा जन्म असा घेत नाहीत. अच्छा. तर या जन्मातले बालपणीचे संस्कार, आपली संगत, आपलं वाचन, आपले विचार, हे सगळंच त्यात आलं. गुलाबराव महाराजांचं उदाहरण हे एक टोकाचं उदाहरण आहे, हे समजवण्यासाठी की काही गोष्टी या जन्माच्या पलीकडच्या असू शकतात. पण सामान्य माणसासाठी संदेश हा आहे की आपल्या नियंत्रणात जे आहे म्हणजे आपलं क्रियमाण, त्यावर लक्ष केंद्रित करा. बरोबर. भूतकाळात काय झालं किंवा मागच्या जन्मी काय केलं याचा विचार करत बसून आजचा प्रयत्न वाया घालू नका. ठीक आहे. म्हणजे जे काही मिळतं त्यामागं काहीतरी कर्माचं गणित आहे. पण मग समाजात आपण ज्यांना भाग्यवान म्हणतो, म्हणजे श्रीमंत लोक, मोठे लोक, त्यांच्याकडे या न्यायाने कसं बघायचं? ग्रामगीता त्यांनाच खरा भाग्यवान मानते का? नाही. आणि इथेच ग्रामगीता आपल्याला एक मोठा धक्का देते. तो कसा? केवळ धनवान असणं म्हणजे भाग्यवंत असणं नव्हे. खरं भाग्य हे सुख, समाधान आणि परोपकारात आहे, बाह्य डामडोलात नाही. महाराज म्हणतात, भाग्यवंत त्यासी म्हणावे ज्याने ईश्वरास समर्पण व्हावे. म्हणजे भाग्यवान असल्याची लक्षणं किंवा कसोटी पूर्णपणे वेगळी आहे. अगदी. खरा भाग्यवंत तो जो स्वतःला ईश्वराला किंवा सत्कर्मांना समर्पित करतो, जो नेहमी चांगल्या कामात पुढे असतो, जो दुसऱ्यांचा वाईट चिंतत नाही, उलट सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा बाळगतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय? ज्याची श्रीमंती दुसऱ्यांचं रक्त शोषून आलेली नाही, तर इतरांना मदत करणारी, त्यांना भूषवणारी आहे. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. व्यवहारात आपण पाहतो की चुकीच्या मार्गाने भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशावर अनेक पिढ्या आरामात जगतात. त्यांचं पापाचं फळ त्यांना मिळताना दिसत नाही. हो. यावर ग्रामगीता काही भाष्य करते का? हो, करते. अशा संपत्तीला ग्रंथ पापाचा आविष्कार म्हणतो, भाग्य नाही. पापाचा आविष्कार? हो. असं धन एका रात्रीत येतं आणि दुसऱ्या दिवशी कोणत्या तरी मार्गाने निघूनही जातं. त्याने कदाचित भौतिक सुख मिळेल, पण समाधान आणि शांती मिळत नाही. खरंय. याउलट खरं भाग्य ते आहे जे माणसाच्या मृत्यूनंतरही त्याची कीर्ती, त्याचं चांगलं काम मागे ठेवून जातं. म्हणून ग्रामगीतेनुसार खरं भाग्य धनाने किंवा सत्तेने नाही, तर केवळ सत्कार्याने मिळतं आणि तेच टिकतं. थांबा, हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतोय. पण या सगळ्या तर्कानंतर श्रोते एक असा प्रश्न विचारतात जिथे हे सगळं कर्म आणि प्रयत्नांचं गणित फोल ठरताना दिसतं. ते विचारतात, ठीक आहे, प्रयत्नांचं महत्त्व कळलं, पण आजारपण आणि मृत्यूचं काय? बरोबर, हा कळीचा मुद्दा आहे. जगात कोणीही आजारी पडावा किंवा मरावं अशी इच्छा करत नाही, तरीही लोक आजारी पडतात, अकाली मरतात. इथे तर माणसाची इच्छा आणि प्रयत्न दोन्ही हरतात. मग असं नाही का वाटत की या सगळ्याचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे? हा खरोखरच कठीण प्रश्न आहे, कारण इथे आपला स्वतःवरील विश्वास डळमळीत होतो. हो. यावर महाराजांनी खूप सूक्ष्म आणि विचार करायला लावणारं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, जीव कर्म करितान स्वतंत्र, त्याचा भोग भोगतान परतंत्र. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ आपण काय करायचं, कोणतं कर्म निवडायचं, यासाठी आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत. अच्छा. पण एकदा का ते कर्म केलं की त्याचे जे काही परिणाम असतील ते भोगण्यासाठी आपण परतंत्र आहोत, म्हणजे बांधील आहोत. ते परिणाम आपण टाळू शकत नाही. म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं. अगदी. हा निसर्गाचा नियम आहे. खरंय. आपण सहसा असंच करतो. गाडी खराब झाली की आधी मेकॅनिकला दोष देतो. आपण स्वतः गाडी कशी चालवली, खड्ड्यातून कशी घातली, हे सोयीस्करपणे विसरून जातो. बरोबर. आयुष्याचंही तसंच आहे का? अगदी तसंच.
महाराजांनी 2 सुंदर उपमा दिल्या आहेत. कोणत्या? पहिली, आपण आकाशात दगड फेकला आणि तो आपल्याच डोक्यावर पडला, तर यात गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, देवाचा हात नाही. आपणच आपल्या कृत्याला जबाबदार आहोत. दुसरी उपमा शेतीची आहे. शेतात मिरची आणि ऊस लावला आणि दोघांनाही सारखंच पाणी दिलं, तर पाण्यामुळे दोन्ही गोड किंवा दोन्ही तिखट होत नाहीत. बरोबर. पाणी फक्त जमिनीत जे बी आहे त्याला पोसण्याचं काम करतं. फळ बीनुसारच मिळतं. म्हणजे आजारपण किंवा मृत्यू यामागेही आपलेच काहीतरी कर्म असू शकतात. हे स्वीकारायला खूप जड आहे. हो, पण महाराज हेच सांगतात, आजारपण किंवा अकाली मृत्यू येण्यामागे आपली चुकीची जीवनशैली, व्यसनं, निसर्गाचे नियम मोडून वागणं, तारतम्य सोडून वागणं. हो, ही कारणं असू शकतात. संकट आल्यावर देवाला किंवा नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आधी आपण आपलं वागणं तपासावं. म्हणजे आपली इच्छाच सर्व काही नियंत्रित करते का? मी आजारी पडणार नाही अशी तीव्र इच्छा केली तर पुरेसं आहे? नाही, इथेच गोष्ट आणखी गुंतागुंतीची होते. महाराज म्हणतात, इच्छेचेही 2 प्रकार आहेत. 2 प्रकार? हो, एक आहे चंचल इच्छा, जी सतत बदलत राहते, आणि दुसरी आहे निश्चल इच्छा, जी कृतीत उतरते. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी रोज सकाळी उठून व्यायाम करणार हा संकल्प म्हणजे चंचल इच्छा, जी 2 आठवड्यात संपते. बरोबर. पण ज्याला शरीर पिळदार बनवायचंच आहे अशी निश्चल इच्छा असेल, तर तो व्यक्ती पाऊस पाणी, थंडी वारा कशाचीही पर्वा न करता व्यायामाला पोहोचतोच. म्हणजे त्याची इच्छा त्याच्या कृतीत उतरते. आणि मगच त्याला फळ मिळतं. बरोबर. केवळ मला हवंय म्हणून काही मिळत नाही. आणि एकदा का निश्चल इच्छेतून कर्म घडलं की त्याचे परिणाम भोगण्याशिवाय पर्याय नसतो. बरोबर. अगदी. महाराज म्हणतात, एकदा हातातून बाण सुटला की तो परत येत नाही. हां, त्याप्रमाणे एकदा तीव्र इच्छेने आणि कर्माने एखादी गोष्ट गतिमान झाली की नंतर इच्छा बदलूनही उपयोग होत नाही. त्याचे परिणाम भोगावेच लागतात. उदाहरणार्थ व्यसन करताना मजा येते ही इच्छा होती, पण त्या कर्मामुळे पुढे जाऊन क्षयरोग झाल्यावर मला आता जगायचं आहे ही इच्छा पूर्ण होत नाही. कारण पहिलं कर्म आपलं चक्र सुरू करून चुकलेलं असतं. बरोबर. तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की ग्रामगीता नशिबाला कवटाळून बसण्याऐवजी प्रयत्नवादी आणि कृतिशील बनण्याचा एक जोरदार संदेश देते. हो. आपलं आजचं जीवन हे आपल्या भूतकाळातल्या कर्मांचा, विचारांचा आणि सवयींचा परिणाम आहे. आणि आपलं भविष्य पूर्णपणे आपल्या आजच्या कर्मांवर अवलंबून आहे. बरोबर. म्हणूनच संत नेहमी उपदेश देतात की आपलं क्रियमाण म्हणजेच वर्तमानातलं कर्म सुधारा. कारण तेच आपलं भविष्य घडवणार आहे. हो. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य पाहता येत नाही, आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. तुकडोजी महाराज एका ठिकाणी म्हणतात, माणूस बसता भाग्य झोपते, चालता पुढेची घेई झेपते. वा. म्हणजे आपण बसून राहिलो तर नशीबही झोपून राहतं आणि आपण चालायला लागलो की तेही आपल्या पुढे झेप घेतं. अगदी. क्रियेविण मार्गची नाही, कर्तव्य नरा देई, हे महाराजांचं वाक्य याचं सार सांगतं. खरंय. पण हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक प्रश्न येतोय. चर्चेच्या शेवटी ग्रंथामध्ये खूप मार्मिक गोष्ट म्हटली आहे. कोणती? कधी ती इच्छा प्रकट न कळे, प्रकट इच्छा त्वरित न फळे. हो, याचा अर्थ कधीकधी आपली खरी आंतरिक इच्छा काय आहे हे आपल्यालाच कळत नाही, तर कधीकधी इच्छा अगदी स्पष्ट असूनही तिचं फळ लगेच मिळत नाही. आणि यामुळे मोठे मोठे विचारवंत माणसे सुद्धा गोंधळून जातात. अगदी बरोबर. आणि माझा प्रश्न याचवर आधारित आहे. जर आपल्या कर्मांमध्ये आणि त्याच्या फळामध्ये इतकं अंतर असेल, ते इतकं गुंतागुंतीचं असेल, तर फळ लगेच दिसत नसताना प्रयत्नांवरची श्रद्धा, तो उत्साह, ती उमेद टिकून कशी ठेवावी, हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा संघर्ष नाही का? धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.